होते. त्याच्यामुळे आपलं वेळेत कार्यक्रम करतो आणि वेळेत केलेलं सगळ्याला आवडत असतं. कार्यक्रमामध्ये कीर्तन केलेलं वेळेत ठीक आहे, लांबलं तर मग हाय ते वरच्या कमी करीत असतात लोक. हा म्हणजे पुन्हा बोलीत नसेल असं मला म्हणायचं. तुम्ही नाही बोलिलं तरी मी पुन्हा येईल. बाबाच्या पाया पुढे नानाला नाना होऊन जाऊ दे एकदा, पुन्हा येईल म्हणून टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्याला झाली सेवा नगद नारायण बाबांच्या चरणी समोर करतो. सद्गुरू महादेव बाबांच्या चरणी, सद्गुरू प्रेमती श्री शिवाजी बाबांच्या चरणी, आदरणीय वंदनीय श्री संभाजी बाबांच्या चरणी समर्पित करतो. सर्वांचे गुरुजन महाराज मंडळी, टाळकरी मंडळी तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. झाली सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. चुकला असं माझ्या वाणीचे दोष, बुद्धीचे दोष, जे योग्य असेल ते सद्गुरू नगर नारायण बाबाच्या परंपरेतल्या सर्वांचा आहे, गुरुजनांचा, आई वडिलांचा आहे. जे चांगलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा, जे चुकीचं असेल, जे शास्त्र विसंवादी असेल ते माझं मला परत करा. झालेली सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ श्री क्षेत्र चितुरेकर किंवा सर्वांचं दर्शन घेतो. झालेली सेवा ओव्हर टाइम सुरू होईल बरं का. मला माहिती आहे तुम्ही 4,000 रुपये दिलेले ओव्हर टाइमचे. विटाला देव पण सांगितलं कसं आता गटुड्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागलं मला. आले पण घरी कसं काय ऐका ठीक आहे ना 5 मिनिटं घेऊ आणि आपली सेवा पूर्ण करायची. सगळ्या कीर्तनाचा सार सांगतो. प्रत्येकानं देव घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे काय का. आजचं कीर्तन ज्यांच्यामुळे लक्ष घेऊन ऐका. आजचं कीर्तन ज्यांच्यामुळे राष्ट्रमाता उत्साही जाऊ मास आहे. मास आहे झाल्या नसतं तर शिवाजी राजा झाले नसते. मास आहे तुम्ही नसतं दिसले विजयाचे सोहळे. मास आहे तुम्ही नसता अंगणी तुळस. आणि मास आहे तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरावर कळस. नसते दिसले मंदिरावर कळस. मास आहे सगळं आम्हाला आनंद पाहायला भेटतो ना. मास ऐका, देवाची पूजा करा. देवाची पूजा केला तर देव प्रसन्न होतो. ऐका शिवाय जन्मलेले त्यामुळे इतिहास ऐका. या महाराष्ट्रावर राज्यावर एवढा अत्याचार होत होता. एक नाही, दोन नाही, 3 नाही, तब्बल 5-7 या महाराष्ट्राच्या उडावर आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही, राजवर्धनी इंग्रज एवढा अत्याचार होत होता रे. एवढा का देश सुरक्षित होता की घोटाची माय सुरक्षित होती की घरातली माझी माय सुरक्षित. आया बहिणीला उचलून नेलं जात होतं. काही लहान पोरांना मारलं जात होतं. म्हाताऱ्या माणसांना मारलं जातो. लहान पोरांची कत्तल केली जात होती. प्रत्येक मुलगाचा ढिक्का चाललेला होता. त्याच्या पुत्राची दिवाळी चाललेली होती. रक्ताचा पूर वाहत होता. वाचवण्याकरता कुणी येत नव्हतं. माझ्या मासाहेबांनी शब्द ऐकले की काही ऐकलं वाचवण्याकरता कुणी पुढे येत नव्हतं. त्यावेळेस एक शिर पुढे आलं. त्यावेळेस 2 हात पुढे आले आणि दिला आवाज. नसेल कुणी अभिनेतून सोडवणार पण ही जी गाव समजत आहे. आणि मासाहेब त्यावेळेस शिवनेरी गडावर आत होत्या. मासाहेबांच्या उदरामध्ये पोटामध्ये शिवरायांचा गट वाढत होता. 7 महिने सुरू होता. आणि त्यावेळेस शिलेदाराची पत्नी लक्ष्मीबाई जवळ आली. लक्ष्मीबाईने विचारलं मासाहेब या वर्षामध्ये प्रत्यक्षीला काही खावं शकतं, प्यावं शकतं, द्यावं शकतं, फिरावं शकतं. मासाहेब त्याला डोळे म्हणतात. मासाहेब बोला ना असे बोलले. आणि मासाहेब सिंहासनावर उभं राहिल्या. हाताच्या मुठी आवडला. रक्त सरसळ डोळ्याला लागून झाले. मासाहेब बोलायला लागले लक्ष्मीबाई नामस काही खाले वाटत, नामस काही प्यायला वाटत, नामस काही द्यावे वाटत. म्हणजे मासाहेब तुम्हाला डोळे आहेत का. मासाहेब बोलायला लागले ऐका माझे डोहाळे. आम्हा स्वतः जीवनात परिधान करावा. आम्हा स्वतः जीवनात परिधान करावा. आम्हा स्वतः कवड्याच्या माळा परिधान कराव्या. आम्हा स्वतः शिवदंड लेखावा. आम्हा स्वतः वड्यावर बसावे. आम्हा स्वतः वड्याचं काठी मारावी. सह्याद्रीच्या गिरीकंदरातून घोडा फिरवावा. त्या हवानानं सैतानानं आमच्या आया बहिणीची आवडी उठली. त्यांचा शिवत्याग करावा आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करावं. एक आईचे डोळे पहा. आमच्या आईलाही डोळे लागतात. आमच्या बहिणीला डोळे लागतात. माती खायचे, शिकार खायचे, पोळसे खायचे. जर असे डोळे लागले तर जमणार नाही. माझ्या मासाहेब पोटात असताना रामायण वाचायचं, भागवत वाचायचा, महापुराण वाचायचा, गीता वाचायच्या. आणि ऐका रे ऐका, जर आपल्याला वाचायचं असेल तर वाचावं लागेल. आता ताईला माझी विनंती आहे, कधी गळगळपणामध्ये चांगलं वागा, चांगलं प्या, चांगलं पहा, चांगलं वाचा. आमची भरणी असते ही लावते आणि ही पुढे हातामध्ये वर घेऊन माझ्या नवऱ्याची दुसरी बायको जर बघत असेल तर पोरगा तिसरी घेऊन येणार राहणार नाही. म्हणून चांगलं वाचलं पाहिजे. आली आता जवळ आली अशी 5 दिवसावर आली. आपल्या सत्यामध्ये आली. काय आली. कोणाच्या जातीची